की सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल आम्हाला 3500 रुपये दिले पाहिजे। आज आपण बघतो की 10 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही 2500 रुपये भाव घेतला आणि 10 वर्षांनी सुद्धा आम्हाला 2500 घ्यायला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागतंय। ट्रॅक्टरनं पिटवता कारखाना पिटवणार आता इथनं पुढे आम्ही कारखाना डायरेक्ट पिटवून देणार, चेअरमनच्या गाड्या बी एक बी ठेवणार नाही इथनं पुढच्या काळात। 8 दिवसात जर नाही दर जाहीर झाला तर जिल्ह्यात कुठल्याही मंत्र्यांनी फिरून द्यावं, नाही त्याच्या गाड्या पेटल्या तर तुम्ही सांगा, आमचं ठरलेलं आहे। नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सोलापूर जिल्हा हा साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून अशी ओळख आहे, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 39 साखर कारखाने आहेत। मात्र अद्याप या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर झालेला नाही। कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल या जिल्ह्यामधील साखर कारखानदारांनी ऊसाचे दर जाहीर केलेत। मात्र सोलापूर जिल्ह्यातील जे साखर कारखानदार आहेत त्यांचं हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा प्रकारचं आहे। तर याच संदर्भामध्ये या विरोधात सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या शेतकरी संघटना आहेत त्याही एकत्र झालेल्या आहेत आणि त्यांनी कारखानदारांना, सरकारला इशारा दिलेला आहे, 21 तारखेपर्यंत जर सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा दर जर जाहीर केला नाही तर आम्ही ऊसाची वाहतूक रोखणार आहे, अशा प्रकारचा इशारा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी सुद्धा दिलेला आहे। मी सध्या आज एका ऊसाच्या तोड असणाऱ्या शेतामध्येच उभा आहे। माढा तालुक्यातील तांदळवाडी हे गाव आहे, त्या गावात मी उभा आहे। माझ्याबरोबर शेतकरी संघटनेचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर शेतकरी सुद्धा आहेत। तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया, नेमकी त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत। माझ्याबरोबर रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य आहेत सुहास पाटील सर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या ऊसाच्या दराच्या संदर्भातली नेमकी कोणती काय केलेली आहे, कारखानदाराबद्दलची त्यांची नेमकी भूमिका काय आहे। महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर पासून ऊसाचा हंगाम सुरू झालेला आहे। असं असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये 40 साखर कारखाने आहेत आणि या 40 साखर कारखान्यांपैकी 34 साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम मंजुरीसाठी साखर आयुक्तांकडे अर्ज दिलेला होता। त्यापैकी 25 साखर कारखान्यांना अधिकृत परवाना मिळालेला आहे। मग 25 साखर कारखाने चालू आहेत। आज 19 नोव्हेंबर आलाय, आतापर्यंत जवळजवळ 17 ते 18 लाख टन गाळप आज सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। आणि ऊस दर नियंत्रण आदेश 1966चा कायदा सांगतो की साखर कारखान्याने 14 दिवसाच्या आत दर जाहीर करून शेतकऱ्याला त्याचं तुटलेल्या ऊसाचं पेमेंट दिलं पाहिजे। पण आज 20 दिवस झालं कुठल्याही साखर कारखान्याने अद्यापर्यंत ऊसाचा पहिला हप्ता किती देणार याची कुठलीही वाच्यता केली नाही। म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांची एवढी इक आहे की आपण किती दर द्यायचा या बाबतीत त्यांनी आणखी ठरवायचंय। दर ठरवत असताना पाठीमागच्या रिकव्हरीवर आधारित या वर्षीचा दर ठरणार आहे। प्रत्येकाच्या रिकव्हरी वेगवेगळ्या आहेत त्या। आम्हाला आता यावर्षी आमच्या ऊसाला रिकव्हरीनुसार दर हमी द्या, FRP द्या, या बाबतीत आमचं भांडण नाही। आमचं भांडण आहे की मागच्या वर्षी जो ऊसाला 2800 ते 3000 रुपयापर्यंत या माढा विधानसभा मतदारसंघा परिक्षेत्रात साखर कारखान्यांना जो दर मिळाला त्याच्यापेक्षा अधिकचा दर चालू वर्षीच्या गाळप हंगामामध्ये मिळाला पाहिजे। परिषद घेतली, सर्व शेतकरी संघटना आम्ही सगळे एकत्रित आलोय आणि सगळ्यांनी एक निर्णय केलेला आहे की सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल आम्हाला 3500 रुपये दिली पाहिजे। आणि जर 3500 रुपये पहिली उचल न देता जर तुम्ही कारखानदारी चालू करत असला तर आम्ही अधिकचे 2 दिवसांनी आम्ही सगळे साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस वाहतूक आम्ही बंद करणार आहोत। आज शेतकऱ्यांना पहिला ऊसाचा हप्ता 3500 रुपये जाहीर करावा अशी त्यांनी मागणी केली। माझ्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अजिनाथ परबत सर आहेत, त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा आपण जाणूया। पहिली आमची मागणी 3200 रुपये पहिला हप्ता व अंतिम दर हा 2500 जाहीर करावा। तसेच जे पूरग्रस्त भागातील शिनाली काट आहे तो ऊस गाळपास प्राधान्य न्यावा, या प्रमुख मागणीसाठी आम्ही काल निवेदन दिलेले आहे। आज आपण बघतोय साखरेचे दर तेजीत आहेत, पण कारखानदाराची एक आहे की ह्यांना जास्त भाव द्यायचा नाही। आज आपण बघतोय की 10 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही 2500 रुपये भाव घेतला आणि 10 वर्षांनी सुद्धा आम्हाला 2500 घ्यायला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागतंय। ही मोठी शोकांतिका आहे। आज खताचे भाव वाढलेत, सगळ्याचे भाव वाढलेत, मजुराचे भाव वाढलेत, पण शेतीमालाचे भाव वाढले नाहीत। आज शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाला सामना करत आहे। सरकार कुठलाही येऊ पण शेतकऱ्याला रस्त्यावरच उतरावं लागतंय, ही मोठी शोकांतिका आहे। आम्ही आज इशारा देतो या माध्यमातून, जर आम्हाला 8 दिवसात कारखानदारांना भाव जाहीर नाही केला तर आम्ही रस्त्यावर एकही वाहन फिरू देणार नाही, ही आमची इशारा असेल। बरोबर। तर साखर कारखानदारांना सरकारला यांनी इशारा दिलेला आहे की 21 तारखेपर्यंत दर जाहीर करा अशी त्यांची भूमिका आहे।
आज सोलापूर जिल्हा एकमेव असा आहे की दर न जाहीर करताच ऊसतोडी चालू आहेत. कोल्हापूर असेल, सांगली असेल, त्याबरोबर कर्नाटकनं सुद्धा पहिला हप्ता 3200 रुपये जाहीर केलाय आणि त्या पद्धतीने तोडी चालू आहेत. आमच्या सोलापूर जिल्ह्याचं दुर्दैव आहे, सगळ्या पक्षाचा कारखानदार आहे आणि ही रिकव्हरी ऊसावर ठरली जात नाही, तर ह्यांची रिकव्हरी ही फोनवर ठरली जाते. आज ऊसाचा जर खर्च बघितला तर 3500 ते 4000 पर्यंत दर दिला तर कुठेतरी शेतकऱ्याची लेवल राहील अशी परिस्थिती आहे. तरी पण शेतकरी थोड्या का नफ्यावर का होणं पण समाधानी म्हणतो. पण आज सोलापूर जिल्ह्यातली ऊसतोडी ऊस उत्पादक शेतकरी इतका तोट्यात आहे की आज त्याचं उत्पादन खर्च निघत नाही. माझे शेतकऱ्याला आव्हान आहे की तुम्ही हे राजकारणाचं जोडा बाजूला ठेवा आणि आपल्या शेतीच्या प्रश्नासाठी भांडा. साखर कारखानदार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे. आज तागायत आपण बघतो आणि जसं आम्हाला कळतं तसं ऊसाचं आंदोलन करून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. बरोबर. आणि निसर्ग त्यामध्ये आम्ही पूरग्रस्त गावातले आम्ही शेतकरी आता बघितलं तर आपण चांगल्या ऊसाच्या फडामध्ये ऊस जिथं तोड चाललाय तिथं उभा आहे. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं जिथं अचानक नुकसान झालंय पुराच्या पाण्यामुळं नदीच्या कडे तिथं आज 20-25 फुटाचा ऊस असताना कांड्याचा ऊस असताना 2 आणि 3 कांड्या राहिलेत. तिथं आम्हाला कसल्याही परिस्थितीत आज आम्हाला त्यांनी सांगितलं की हेक्टर 30,000 किंवा 18,000 अशी काहीतरी त्यांनी घोषणा केली. पण कुणाला 5,000 कुणाला 6,000 अशी तुटपुंजी मदत शेतकऱ्याकडून मिळाली. मग ह्याच्यातून लक्षात येतंय की बाबा सरकारचा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. दर कमीत कमी 3,500च्या पुढे दर मिळावा ही शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आणि त्यासाठी काही करण्याची आमची तयारी आहे. माझी दर तर 4000च मिळला पाहिजे नेमाने. ह्याच्या आधी बी आम्ही भरपूर आंदोलन केलेले आहेत. ह्याच्या पुढे बी आता जर पाळी आली आंदोलन करायची आम्हाला येऊनच दिली सरकारने म्हणजे कारखानदारांनी तर आम्ही ट्रॅक्टर न पिटवता कारखाना पिटवणार. आता इथनं पुढे आम्ही कारखाना डायरेक्ट पिटवून देणार. चेअरमनच्या गाड्या बी एक बी ठेवणार नाही इथनं पुढच्या काळात. एवढंच मी सांगतो. ह्याच्यापेक्षा आता काही जास्त बोलत नाही मी. एवढंच करणार मी. माझ्या एकदा जर डोक्यात बसलं ना मी करणार म्हणजे करणारच. आणि आमच्या गावात एकदा जर ठिणगी पडली तांदूळवाडीतनं तर सगळीकडे अख्खा सोलापूर जिल्हा पिटून सरकारला इशारा आहे का? हा सरकारलाच विचार आहे, कारखानदाराला बी विचार आहे. बर. किती दिवसात दर जाहीर केले पाहिजे? ह्या 4 ते 5 दिवसात दर जाहीर केला पाहिजे. बर बर बर. समजा ह्या 8 दिवसात जर दर नाही जाहीर केला 8 दिवसात जर दर नाही जाहीर केला तर जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही एवढं आम्ही सांगतो. तुम्ही प्रशासनाने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. कारखानदार त्यांचं ऐकत नाहीत का? कलेक्टरच्या परवानगीशिवाय कारखाना सुरू होत नाही आणि जी कारखाना बिना परवाना सुरू झाले त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी ना. 8 दिवसात जर नाही दर जाहीर झाला तर जिल्ह्यात कुठल्याही मंत्र्यांनी फिरून द्यावं नाही. त्याच्या गाड्या पेटल्या तर तुम्ही सांगा. आमचं ठरलेलं आहे. पूर्ण शेतकऱ्यांनी विचार केला आणि ठरलेला आहे. यांचं जर आम्हालाच भाव नाही तर तुम्हाला काय पेटवायचं काय? आम्ही तुमची एकही गाडी फिरू देणार नाही. जिल्ह्यात त्यांनी फिरून द्यावं तुम्ही इथनं पुढे. आता सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झालेत, मंत्र्यांच्या गाड्या फिरू देणार नाही असं म्हणतायत. काय तुमची भूमिका? पुढाऱ्याशी आता साखर कारखाने सगळे पुढारी येतं. या शेतकऱ्यांनी बी सगळ्यांनी एकजुटीने केलं पाहिजे. ती जिल्हा परिषद नगरपंचायत ह्यांना टाइम आहे. भाव द्यायला ह्यांना टाइम नाही. बरोबर. त्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना आता गावोगावी जिल्हा परिषद लागणारा नगर पंचायत प्रत्येक जणाचा ऊस आहे. प्रत्येकाने त्यांना मतदानच करायचं नाही, येऊनच द्यायचं नाही. तर ही कारखानदार वटणीवर येणार आहेत. नाहीतर ही आपल्या शेतकऱ्या जर इकी नसली तरी ही शेतकऱ्याला अशीच पिळवणूक करणार आहे. ती ह्यासाठी आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा. जर भाव जर या 4-5 दिवसात त्यांनी नाही दिला ही सगळी राजकारणी मंडळी सगळी कारखानदार असल्या पाहिजे बहिष्कार घालायचा आणि त्यांना येऊन बी द्यायचं नाही. आधी भाव आमचा साखरेचा डिक्लेअर करा ऊसाला, तरच तुम्हाला इथं मतदान आहे, नाही तर नाही. बरोबर. आताच बघितले का आपण शेतकरी किती आक्रमक झालेत. जर दर जाहीर केला तरच आमच्या गावात मतदान मागायला आहे, अन्यथा आम्ही गावात येऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मी जिथं उभा आहे माझ्या उजव्या साईडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं तर रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आहेत. एकेकाळी ह्या दोन्ही संघटनाचे पदाधिकारी म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्व राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे एकत्र आंदोलन करत होते. महाराष्ट्रामध्ये अगदी त्यांचा मोठा दरारा होता. त्यांच्या आंदोलनामुळे ऊस कारखानदार दबकत होते, दर जाहीर करत होते. पण आज या दोन्ही संघटना वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आलेत. माझा शेवटचा प्रश्न असेल, जसे कार्यकर्ते एकत्र आले तसे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुढच्या काळामध्ये एकत्र येतील का? शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्र यायला काहीच अडचण नाही. कारण मूळ प्रश्न आपल्याला शेतीमालाला रास्त भाव ही स्वाभिमानी शेतकरी सर्व चळवळीच्या लोकांचे हे आहे की त्यासाठी
एकत्र येणं गरजेचं आहे. येतील का सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी परत एकत्र यावं असं वाटतंय का तुम्हाला? 100% महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व शेतकऱ्यांनी नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्या दोघांमध्ये जरी वैचारिक द्वंद्व असेल तरी शेती प्रश्नासाठी ही दोन्ही माणसं अहोरात्र झटलेली तुम्हाला आम्हाला आजपर्यंत सुद्धा दिसतात. संघटना वेगवेगळ्या झाल्या त्यामुळे संघटनेची शक्ती कमी झाल्यासारखं जरी शेतकऱ्यांना वाटत असलं तरी सुद्धा कुठल्याही शेतकरी भावांनो तुम्ही समजू नका की शेतकरी चळवळ कुठेतरी लुप्त पावत आलेली आहे. असं नाही, शेतकरी चळवळ ही शेतकरी प्रश्नावर मांडते. तुमच्या बांधावर येऊन सुद्धा आम्ही सातत्याने भांडतच राहणार आहोत. आताच आपण बघितलं की शेतकरी संघटनेचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, शेतकरी आहेत, यांनी सांगितलंय की पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये ऊसाची पहिली उचल साखर कारखानदारांनी जाहीर करावी. ऊस उत्पादकांसाठी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकत्र यावं अशा प्रकारच्या मागण्या या शेतकऱ्यांनी शेतकरी नेत्यांनी केलेल्या आहेत. माड्याहून गणेश लटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.